वर्धापन दिनाच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। काल बैठकीला उपस्थित असलेले 2 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक नगरसेवकही शिंदेंच्या गळाला। शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली सुरू। उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती। युती पूर्णत्वाला नेण्यासाठी शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती। शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन। मुंबईमध्ये ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्याचं आयोजन। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार। भंडाऱ्यात शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर विरुद्ध भाजप आमदार परिणय फुकेंमध्ये वाद शिगेला। फुकेंना भंडाऱ्याचं राजकारण समजायला अजून वेळ, त्यांनी पक्ष वाढवण्यावरती भर द्यावा, भोंडेकरांचा खोचक सल्ला। भाजपकडनं नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावरती लढवण्याची तयारी। स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यकारिणीकडे मागणी। सध्या सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे भाजपचा आत्मविश्वास वाढल्याची चर्चा। पुण्यात सकाळपासून पावसाचा वाढता जोर। हिंगणे खुर्द पर्वतीसह हिंजवडीतील भुईरवाडी गुडघापर पाण्याखाली। पावसामुळे टिळक रस्त्यावरचा सिग्नल पोल झुकला। रात्रभराच्या पावसानंतर मुंबईत पावसाची विश्रांती। लोकल आणि रस्ते वाहतूक सुरळीत। रायगड जिल्ह्यामध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा। कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर। रोहा आणि सुधागड तालुक्याला मोठा फटका। कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही, इराणनं अमेरिकेला ठणकावलं। तर ट्रम्प आज रात्री 9 वाजता युद्धासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता। इस्रायल आणि भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांचीही चर्चा। अहमदाबाद विमान अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या क्रू मेंबर रोशनी सोनघरेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप। डोंबिवलीमध्ये अंत्यसंस्कार। एअर इंडियातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह नातेवाईक, राजकीय क्षेत्रातील मंडळींकडून आदरांजली। अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं सोलापुरात निधन। वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। बऱ्याच दिवसांपासून आजारी होते। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतनं पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार। माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली।